श्री स्वामी समर्थ. कधी कधी देवासमोर बसल्यावर रडावंसं वाटतं ना रे. मनात येत असेल ना, स्वामी तुम्ही माझं का ऐकत नाहीयेत, मला या संकटातून बाहेर का काढत नाहीयेत. पण ऐक, हा त्रास फक्त तुलाच नाहीये, आपल्या पुण्याच्या दीपक दादाची सुद्धा हीच अवस्था होती. डोक्यावर कर्ज आणि रात्रभर डोळ्याला डोळा नाही. पण त्याने हार मानली नाही. त्याने आपल्या स्वामी समृद्धी साधनेची मदत घेतली. आणि तुला खरं सांगू, आज तोच दीपक दादा रात्री शांत झोपतोय. स्वामींनी त्याचे कर्ज नाही फेडले, पण त्याला कर्ज फेडायची बुद्धी आणि रस्ता दाखवला. जर दीपक दादाचं आयुष्य बदलू शकतं तर तुझं का नाही. हा व्हिडिओ तुझ्यासाठी एक इशारा आहे. रडत बसू नकोस, कामाला लाग. येत्या 2